हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कलेक्टिव्ह टाईमलेस मेसेज राहणार आहे. करंट एनर्जीजचा मेसेज आहे. असं काही नाही आहे की कशासाठी किंवा काय, तर ऑल ऑफ तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आहात आत्ता सध्या तुम्हाला जास्त माहिती आहे तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये आहात. पण तुमच्याशी हा मेसेज जर रेझोनेट झाला तर डेफिनेटली तुम्ही म्हणजे माझ्या कार्डच्या रेझोनेट झाला तर नक्की बघा. आणि मला माहिती नाही तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये आहात, पण काही कार्डची हे करून आपण चेक करू शकतो की सध्या तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये आहात. ओके, कलेक्टिव्ह आहे, टाईमलेस आहे आणि तुमच्याशी जितका रेझोनेट होईल प्लीज तितकाच मेसेज द्या. मी आत्ता तुमच्यासाठी चेक करते करंट एनर्जीज प्लस पुढे काय तुमच्यासाठी असणार आहे गायडन्स. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. हे सगळं करंट एनर्जीजसाठी मेसेज असणार आहे. आत्ता तुम्ही कोणत्या थॉटमध्ये आहात आत्ता सध्या सडन. ओके, त्याच्यासाठी बघूया. ओके, एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. आत्ता सध्या चांगल्या एनर्जीजमध्ये आहात, असं नाही की डाऊन एनर्जीजमध्ये आहात. डेफिनेटली खूप चांगल्या एनर्जीजमध्ये काही गोष्टीतून आता बाहेर येत आहे. ओके, पहिला नर्वसपणा एकटेपणा राहत होता, सगळ्या गोष्टी सोडून जाव्या वाटत होत्या, मी हे करू शकत नाही, माझ्याकडून हे होऊ शकत नाही आहे, इमोशनल लेवलपर्यंत तुम्ही पूर्ण डम झालेला होता. तिथून आता चांगलं फेअरनेस तुमच्या लाईफमध्ये येते, व्यवस्थित आता तुम्ही बाहेर निघता, चेंज घेऊन येत आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये. चेंज येतोय, जो एक इमोशनल डिस्टर्ब होत होता तिथून आता तुम्ही डेफिनेटली बाहेर येते. रिव्हर्समध्ये कार्ड आलेलं आहे. गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होणार आहेत, गोष्टी तुम्ही हँडल करू शकता एवढी तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे. ओके, आणि तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना तो खूप शार्प आहे, खूप चांगला आहे. तुम्हाला काय करायचं ह्याच्याकडे फक्त लक्ष आहे आता तुमचं. ओके, आणि त्याच्याकडे फक्त तुम्ही लक्ष द्या. ही ग्रोथ तुम्हाला निर्माण करायची आहे, वॉन्ट्स तुम्हाला निर्माण करायचे. ओके, आणि 2 ऑफ कप्स हे तर तुम्ही रिलेशनमध्ये जर आत्ता सध्या असाल किंवा रिलेशनसाठी काही विचार करत असाल तर डेफिनेटली ज्या गोष्टी होणार आहेत तुमच्यासाठी आत्ता किंवा फ्युचरमध्ये जाऊन तुम्हाला माहीत आहे की आत्ता तुम्ही ज्या सडन एनर्जीजमध्ये आहात तर विचार असं करता की सगळ्या गोष्टी ठीक व्हाव्या तुमच्या रिलेशनमध्ये. टूचं कार्ड आहे, थोडं इमोशनल डिस्टर्ब, तर आता तिथून थोडंसं बाहेर निघतात, पण आणखीन थोडासा कंट्रोल केला तर डेफिनेटली तुमच्या लव्ह लाईफमध्ये जर तुम्ही विचार करत असाल तर त्या गोष्टी चांगल्या येताना मला तुमच्याकडे दिसतात आहे. तुमचं रिलेशन तुम्ही जर कोणाकडे अट्रॅक्ट असाल, तुमच्या लव्ह लाईफसाठी काही विचार करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा खूप चांगलं येत आहे. तुमच्यासाठी तुमची तब्येत आत्ता सध्या कशी आहे हे चेक करूया. ओके आहे, ओके आहे. तुम्ही बऱ्याच गोष्टीतून आता बाहेर निघताय. जिथं तुम्ही एकटे पडत होता त्या गोष्टीतून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे रिव्हर्समध्ये कार्ड आले, सगळे रिव्हर्समध्ये कार्ड आले तुमचे. हे बघा, सुधार येतोय, काहीतरी गोष्ट चांगली होताना दिसते, तुमच्या तब्येतीमध्ये चेंजेस होताना दिसते. मनामध्ये कसला गिल्ट ठेवू नका, फॉरगिव्हनेसची एनर्जीज ठेवा. ओके, तुम्हाला तुमच्या मनामध्ये कोणी असं काही निर्माण केलं असेल किंवा तुम्हाला काही गिल्ट असेल, तुम्हाला राग असेल, काही असेल तर प्लीज त्यांना फॉरगिव्हनेस करा आणि तुमच्या लाईफसाठी तुम्ही तयार राहा. ओके, ते त्याचं कर्म त्याच्यावर सोडा आणि तुम्ही स्वतःची तब्येत थोडीशी हे करून घेतलं पण मला रिकव्हरी येताना दिसते, मला स्वतःमध्ये तुम्ही बदल करताना दिसते. ओके, तुमचं करिअर कसं आहे, तुमचं रिलेशन कसं आहे हे फक्त आपण जनरल मेसेज घेतलेला आहे. आणि हे तुमची तब्येत वगैरे कशी आहे याच्यामध्ये आत्ता सडन तुमची तब्येत, तुमची करंट एनर्जीज काय ते चेक केलं. तुमचं करिअर किंवा फायनान्शियल तुम्ही कसे आहात आत्ता सध्या किंवा काय आहे तुमच्यासाठी. ओके, वा, खूप छान आहे. तुम्ही जे मिळवलं ते तुम्हाला मिळणार. आय मीन्स तुम्ही जे तू म्हणतो ना इथं सगळं उभं केलं तुम्ही. गिवअप करू नका, कॉन्फिडन्स लेवल चांगला ठेवा तुमचा. गिवअप करायचं नाही आहे कारण हे पेंटिकल्स तुमच्यासाठी आहेत. ओके, हे पेंटिकल्स वेल्थ, हेल्थ, सक्सेस, फायनान्शियली खूप छान होणार आहात. फॅमिली तुमच्यासाठी खूप चांगले कार्ड आले. फायनान्शियली असू द्यात किंवा तुमच्या करिअर विषय असू द्यात, नवीन संधी मला मिळतात. तुम्ही इथं जे हार्डवर्क करताना त्याचं बेनिफिट्स पेंटिकल सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला भरून काढताना दिसेल. तुमचं रिलेशन कसं असणार आहे किंवा रिलेशन आत्ता सध्या कसं आहे आणि कसं असू शकतं. ओके, त्यासाठी चेक करूया. कम्युनिकेशन येते फास्टमध्ये, ट्रॅव्हल येते फास्टमध्ये, चॅरियट डेफिनेटली कोणतरी येते तुमच्याकडे. ऑफकोर्स रिलेशनमध्ये
रिलेशनमध्ये मला असं वाटते कम्युनिकेशन येते. रिलेशन आत्ता जरी थोडंसं तुमचं डिस्टर्ब असेल काही गोष्टी तुमच्या अराउंड, तुम्ही म्हणतो ना की काही गोष्टी अशा तुम्ही स्वतः धरून ठेवलेल्या, तर त्या गोष्टीतून मला असं वाटतं की थोडंसं आता तुम्ही रिलीज होत आहे, बाहेर निघत आहे. प्रोटेक्शन तुम्ही स्वतःचं करताय तुमच्या रिलेशनमध्ये. ओके, तुम्ही स्वतः किंवा तुमच्या लव्ह लाईफसाठी तुम्ही स्वतः प्रोटेक्शन बनवून तिथं उभं राहिलेलं आहात. आणि डेफिनेटली कंट्रोल, विल पॉवर, व्हिक्टरी तुमची होताना मला दिसतं तुमच्या रिलेशनमध्ये. काही गोष्टी खऱ्या खोट्या असतील तर तुम्हाला इथे समजणार आहेत. ओके, तुमच्या रिलेशनमध्ये काही गोष्टी खऱ्या खोट्या असतील ना तर तुम्हाला क्लिअर होणार आहेत त्या गोष्टी. आणि मला असं वाटतं की तुमचा हेतू ना काही गोष्टी क्लिअर करण्यासाठी, काही गोष्टी कम्युनिकेशन क्लिअरली होणार आहे तुमचं, राईट. काही गोष्टी आता तुमच्या लाईफमध्ये, लव्ह लाईफमध्ये येणार आहेत त्या क्लिअर होणार आहेत, कम्युनिकेशन क्लिअर होणार आहे. तुमच्या पुढे खरं खोटं काय आहे ना ते आता क्लिअरली येणार आहे. त्याच्यावर तुम्ही आता ॲक्शन घेणार आहे, त्याच्यावर तुम्ही पुढे ट्रॅव्हल करणार आहे. काही गोष्टी फास्टमध्ये येताना मला दिसते. आणि मी सांगते की हा निर्णय जो आता तुम्ही घेणार आहेत ना ह्या बेसिसवर, तर चॅरियट जे कार्ड आहे ना त्याच्यावर तुम्ही हा निर्णय घेताना मला दिसतं. ओके, आणि येस, खूप छान आहे. तुमच्याकडे कम्युनिकेशन येतं आहे. तुमच्यासाठी गायडन्स, ह्या सगळ्यांच्यावर गायडन्स चेक करूया. गायडन्स आपल्याला फक्त 1 कार्ड्स लागतं ऑल तुमच्या प्रॉब्लेमसाठी. ओके, हां, बाउंड्रीज खूप ठेवू नका. बाउंड्रीजमधून थोडंसं बाहेर या. तुमचा आहे, तुम्हाला मिळणार. हार्डवर्क जो करत होता थोडा लॉंगमध्ये गेला आहे असं मला वाटतं. रिलेशनमध्ये असू दे, तुमच्या करिअरविषयी असू दे, थोडासा लॉंगमध्ये मला असं वाटतं की लॉंगमध्ये गेले. पेंटिकल्स जरी आलेलं असलं ना, ओव्हरऑल मेसेज देतो आहे रिलेशनसाठी सुद्धा असू शकतं. रिलेशन प्लस तुमचं लव्ह लाईफ, येस, आणि तुमचं करिअर, त्याच्यामध्ये जो तुम्ही हार्डवर्क, हे बघा, हार्डवर्क करणं म्हणजे तुम्ही सक्सेस होता असं नाही. हार्डवर्क केला पाहिजे. थोडंसं स्मार्ट वर्क करा. ओके, स्मार्टली बोला, स्मार्ट राहावा, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही जे इथं थकून गेला आहे तुम्ही पेंटिकल्समध्ये, 7 ऑफ पेंटिकल्समध्ये फक्त हार्डवर्क करताय, नका करू. माइंडनं पण थोडंसं काम करा. मनानं सगळं केल्यानंतर तुम्ही डिस्टर्बच होणार ना. माइंडनं थोडंसं शार्प राहा, माइंडनं थोडंसं काम करा. आणि स्वतःला इम्पॉर्टन्स द्या. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आल्यानंतर तुमच्यासाठी बेटर असतील याच्यावर फक्त लक्ष द्या. ओके, तुमच्यासाठी गायडन्स पण चेक करूया. एंजलचा गायडन्स काय असू शकतो ओव्हरऑल ह्या सगळ्या ह्याच्यासाठी. एंजल डिवाइन जे व्ह्यूअर्स बघत आहेत त्यांच्या लव्ह लाईफसाठी, त्यांच्या रिलेशनसाठी, त्यांच्या करिअरसाठी आणि आत्ता ज्या करंट एनर्जीजमध्ये आहेत त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे, प्लीज गायडन्स द्या त्यांच्यासाठी. पॉझिटिव्ह राहा. ओके, स्वतःला वेळ द्या आणि सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. तुमच्यावर आहेत. ओके, तुमच्यावर सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकतात. आणि टेन्शन घेऊ नका. स्वतः पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टींमध्ये राहिलात तर सगळ्या गोष्टी ठीक होतील. आणि फक्त हार्डवर्क करू नका. ह्या हार्डवर्कचा बेनिफिट मिळण्यासाठी टाईम लागेल. स्मार्ट वर्क करून थोडंसं पुढे कसं चालता येईल याच्याकडे लक्ष द्या. ओके, हा कलेक्टिव्ह अँड टाईमलेस मेसेज होता, जनरल मेसेज होता. तुम्हाला कसा वाटला, तुमच्याशी किती रेझोनेट झाला आणि नक्की मला कमेंट्समध्ये पण सांगा. थँक्यू सो मच.